प्रमाणेच बनवायची, फक्त बटाटे मॅश करून घ्यायचं, हे जरा लाटणं फिरवायचं. अशा का आपण ब्रेड करून आपल्याला लागतोच ना, त्याच्यासाठी ठेवून द्या. भाजी त्याच्यामध्ये आता ठेवून तुम्हाला दाखवतो. आज आपण ब्रेड रोल बनवतोय बटाट्याची भाजी घालून. भाजी नेहमीप्रमाणेच बनवायची, फक्त बटाटे मॅश करून घ्यायचे आणि हे ब्रेड आहे ना त्याच्या ह्या कड्या काढून टाकायच्या. कड्या काढून मग हे जरा लाटणं फिरवायचं. अशा कड्या काढा, ते ठेवून द्यायचे. ब्रेड क्रम करायला आपल्याला उपयोग येईल, टाकून नाही द्यायच्या कड्या. या अशा काढून घ्यायच्या. जेवढे तुम्हाला स्लाइस पाहिजे तेवढे घ्यायचे. आणि आपण ब्रेड क्रम आपल्याला लागतोच ना, त्याच्यासाठी ठेवून द्यायच्या. त्याचा ब्रेड क्रम करून घ्यायचा. हे बघा अशा असं मग लाटणं फिरवायचं थोडं, म्हणजे मग आपल्याला रोल करायला चांगलं. असं हळूहळू, जोरात नाही एकदम, असं लाटणं हळू फिरून घेतलं ना की मग रोल होईल चांगला. आता बघ आपले झाले ब्रेड तयार. तर आता आपण त्याच्यामध्ये भाजी भरूया आणि रोल करूया तयार. जसे असेल तसे करून घ्यायचे. हे असं जशी वडीची गुंडाळी करतो ना त्याप्रमाणेच करायचे. आणि असे हाताने हळूहळू दाबायचे. नंतर आपण तेलात मग तळून घेऊ. या भाजीमध्ये काय काय टाकलंय? भाजीमध्ये मिरची, आलं, लसूण, जिरं वाटून घातलंय असं हे जाडसर जरा. आणि बटाटे शिजवून घ्यायचे उकडून. ते हाताने चांगले मॅश करायचे. आता आपले ब्रेड रोल तयार झाले भरून. भाजी त्याच्यामध्ये आता गुंडाळा करून ठेवल्यात. आता आपण तळून घेऊया. असं आता एक एक सोडायची. गॅस एकदम कमीच ठेवायचा. तेल तापलं की कमी करायचं. जेवढे राहतील तसे ठेवायचे. जरा कडक होऊ द्यायचे. झाला की मग काढायचे. झाले आता ही आपली तयार. एक एक काढून घेऊया. अशा प्रकारे आपले ब्रेड रोल तयार आहे. डिश मध्ये ठेवून तुम्हाला दाखवते बघा.